उपाधी त्याच्या जुनाट गाडीतनं खाली उतरला. त्याच्या मागे त्याचा कुत्रा. तो लडखडत भंगारच्या शेडकडे निघाला. वज्र त्याच्या मागे पळाला. तुम्हाला माझ्या मेहुण्याबद्दल काही कळलंय का? उपाधीने वज्राला विचारलं. नाही. ती इथेच आहे का? तुम्हाला मिसेस घोष म्हणायचं असेल तर त्या आज सकाळी हल्दियाला गेलेत सामान आणायला. तुम्हाला काय हवंय? वज्राने विचारलं. वज्राने पाहिलं की त्या कुत्र्याने अचानक आपलं डोकं वळवलं आणि घोषला पुरलेल्या ठिकाणी असलेल्या बाकाकडे पाहायला लागलं. ते कुत्रं त्या बाकाजवळ गेलं आणि जमिनीचा वास घ्यायला लागलं. वज्राच्या पाठीत अचानक चमक भरली. मला अजूनही पेन्शन मिळालेली नाहीये. माझे पैसे संपत आलेत. मी त्यात काही मदत करू शकत नाही. हळूच त्या कुत्र्याने जमिनीवर नख्या मारायला सुरुवात केली आणि जमीन भुसभुशीत दिसल्यावर ते जोमानं उकरायला लागलं. उपाधी वळला आणि कुत्र्याकडे बघायला लागला. अरे, याला असं करताना मी याआधी कधी पाहिलं नाही. उपाधी म्हणाला आणि पुढे सरकला. त्यांनी कुत्र्याच्या ढुंगणावर एक जोरदार लाथ मारली. त्यामुळे ते किंचाळत शेडच्या दाराकडे पळून गेलं. माझ्याकडे आता फक्त 10 रुपयेच उरलेत. मला थोडे पैसे उधार द्याल का तुम्ही? पेन्शन मिळाल्यावर लगेच परत करीन मी. तो बोलत असताना तो कुत्रा पुन्हा हळूच मागे आला. आपल्या मालकाकडे चोरून पाहायला लागला आणि मग पुन्हा ते कुत्रं तिथे खणायला लागलं. अरे, तुझ्या त्या कुत्र्याला आवर की. वज्र ओरडला आणि खालचा एक दगड उचलून कुत्र्यावर फेकला. ते पुन्हा एकदा किंचाळत दाराकडे पळून गेलं. उपाधीने वज्राकडे रागानं पाहिलं. एका मुक्या प्राण्याशी असं वागणं योग्य नाहीये. अरे, लाज वाटायला पाहिजे तुला. उदित उपाधी ओरडला. तू आधी इथून चालता हो, तू आणि तुझं ते कुत्र. वज्र गुरगुरला. उपाधी आता कुत्र्यानं उकरलेल्या खड्ड्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते. तू तिथे काहीतरी पुरलंयस का? वज्राच्या चेहऱ्यावर घाम फुटला. नाही रे बाबा, चल 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 चालतो चल. त्याऐवजी तो लडखडत त्या खड्ड्यापाशी गेला आणि गुडघे टेकून तिथे न्याहाळायला लागला. अरे वा, कोणीतरी इथे खोदकाम केलेलं दिसतंय. त्याने आपला घाणेरडा पंजासारखा हात त्या भुसभुशीत मातीत घातला, जणू काही ओळखल्याप्रमाणे. तो कुत्रा शेपूट हलवत आणि कुई कुई करत जवळ आला आणि मग त्याने पुन्हा तिथे खणायला सुरुवात केली. अधीर होऊन उपाधीने त्याला दूर ढकललं. मला वाटतं कदाचित ना पलाशनी त्याचे पैसे इथेच पुरले असतील. तो इतका मूर्ख आहे की तो असंच काहीतरी करणार. बघायचं काय एकदा? फावडं आहे का तुझ्याकडे? फावडं? आता वज्राला खूप भीती वाटायला लागली होती. वज्र पुढे सरकला. त्याच्या डोळ्यात असा काही भाव असावा की ज्यामुळे उपाधीला कळलं की वज्र काहीतरी गडबड करणार आहे. तो घाईघाईने सरळ उभा राहिला, पटकन मागे सरकला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रा, रागवण्याची गरज नाही आहे. तो मागे मागे सरकत होता. त्याचा कुत्रा त्याच्या मागे येत होता. फक्त एक विचार आला माझ्या मनात बरं का. तू इथून निघून जा आणि इथनं दूर राहा. चल, जा निघून.
मला 50 रुपये देतोस का उसने? तो काकुळतीला येत म्हणाला. अजूनही तो मागे मागे सरकतच होता. हे बघ, माझ्याकडून तुला काहीही मिळणार नाहीये. वज्र त्याच्या मागे जात म्हणाला. तू आधी चालता हो. आता तो त्याच्या मोडक्या तोडक्या गाडीजवळ पोहोचला होता. तो थांबला. त्याचा हात गाडीच्या दरवाज्यावर होता. त्यांनी वज्रकडे डोळे बारीक करून बघितलं. मी पोलिसांशी बोलणारच आहे. मी त्यांना पलाशला शोधायला सांगणार आहे. तू आणि ती वेश्या एकमेकांना बिलगून चुंबन घेताना. वज्रनी त्याच्यावर झडप घातली आणि वज्र मुठीचा प्रहार त्याच्या जबड्यावर बसला. त्यामुळे तो पाठीवर सपाट पडला. उपाधी हळूहळू उठून पण वेदनांनी कणत गाडीत जाऊन बसला. तो आपला जबडा धरून स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. वज्रनी पाकिटातून 50ची नोट काढली. त्याच्या दिशेनं पुढे केली. हे घे आणि चालता हो, वज्र म्हणाला. त्याने गाडीचं इंजिन सुरू केलं होतं. थरथरत्या हाताने त्यांनी ती नोट घेतली आणि ती चुरगळून वज्रच्या चेहऱ्यावर फेकली. मी याचा बदला घेईन, तो गुरगुरला. रागाने त्याचा चेहरा क्रूर दिसत होता. मी पोलिसांशी बोलणार आहे. त्याने गाडी सुरू केली आणि वेड्यासारख्या वेगात ती गाडी निघून गेली. तेव्हा वज्रला कळलं की त्याला मारून वज्रनं एक धोकादायक चूक केलेली होती. त्याला वाटलं होतं की तो इतका भित्रा आणि इतका भिकारी आहे की त्याला मारलेल्या एका ठोश्याची किंमत 50च्या नोटेनं तो चुकवू शकेल. त्यांनी ती नोट उचलली आणि परत पाकिटात ठेवून दिली. वज्रच्या हृदयात भीतीची एक शिरशिरी पसरली. तो गेल्यावर वज्र शेडमध्ये गेला आणि घोषच्या खड्ड्याजवळचा बेंच बाजूला ओढला. कुत्र्यानी उकरलेली जमीन वज्रनी परत ठीकठाक केली. त्यात अर्धा तास गेला. एक धुळीनी माखलेली गाडी पंपावर आली. त्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला माणूस वज्रच्या नजरेत बसला. याला कुठे पाहिलंय का पूर्वी? वज्र विचार करायला लागला. तो माणूस खाली उतरला तेव्हा वज्रच्या काळजाचा ठोका चुकला. तो अथांग आहुजा होता. ते दोघं एकमेकांकडे पाहत उभे राहिले. अथांग पहिला सावरला. त्याच्या चेहऱ्यावर उडालेला रंग पुन्हा चढला. त्याच्या चेहऱ्यावर ती जुनी उपहासात्मक हास्यरेषा उमटली जी वज्रला चांगलीच परिचित होती. तो धावत वज्रच्या दिशेनं यायला लागला. वज्र, अरे खरंच तू आहेस का? अरे तुला बघून किती आनंद झाला मला. त्या क्षणी वज्रला पूर्णपणे जाणवलं की तो त्याला किती मिस करत होता. कित्येक महिने त्याच्या सोबतीशिवाय किती एकटा पडला होता. अरे माझ्या वाघा, वज्र म्हणाला आणि त्याला मिठीच मारली. त्यांनी वज्रची सगळी चौकशी केली. वज्रनी सुद्धा त्याला पोलिसांच्या तावडीतून कसं निसटलो ते सांगितलं, पण काही गोष्टी हातच्या राखून. त्यांनी ते पेपरात वाचलं होतं. वज्रनी त्याला विचारलं की तो इथे कसा काय आला आणि सध्या काय करतोय. तेव्हा तो म्हणाला की कंपनीने काढून टाकायचं ठरवलं होतं त्याला कामावरनं, वज्रला गुन्ह्यात साथ दिल्याच्या संशयावरनं. पण शेवटी त्यांना पटलं की त्यात अथांगाचा दोष नव्हता. शेवटी त्यांनी सेफ दुरुस्त करण्याऐवजी ते विकण्याचं काम त्याला दिलं. त्यांनी त्याला जुनं मॉडेल असलेल्या ग्राहकांची एक यादी दिली आणि त्यांना नवीन सेफ खरेदी करण्यासाठी तयार करायचं काम दिलं. त्यांनी आपल्या पाकिटातनं एक कागदाची चिठ्ठी काढली. त्यात पलाश घोषचं नाव होतं.
त्याच्याकडची सेफ जुनी होती. त्याला नवीन सेफ घ्यायला तयार करण्यासाठी तो आलेला होता. वज्रने ठरवलं की तो अथांगला संपूर्ण गोष्ट सांगू शकत नाही. तो त्याला घोषच्या मृत्यूविषयी सांगू शकत नव्हता. त्यांनी त्याला तीच गोष्ट सांगायचं ठरवलं, जी गोष्ट तो इतर सगळ्यांना सांगत होता, की घोष बाहेर गेलाय दुसऱ्या पेट्रोल पंपाच्या शोधात आणि तो काही महिने परत येणार नाही. अथांग सिगरेट ओढत होता आणि इकडे तिकडे फिरत सगळीकडे पाहत होता. त्याला हा जरा विसावा धाबा खूप मनात भरलेला असावा. अरे, पलाश घोष बाहेर गेलाय, मला नाही वाटत तो इतक्यात परत येईल. अथांगने तोंड वेडवाकडं केलं. अरे म्हणजे मी इतक्या लांबपर्यंत फुकट आलो काय? त्याच्या बायकोचं नाव काय रे? म्हणजे ती नवीन तिजोरी खरेदी करू शकते का? नाही रे, ते शक्य नाही आहे, कारण घोष इथला बॉस आहे. तुझं ना नशीबच खराब आहे. मी तुला एक गोष्ट सांगतो, मी मूळचा मॅकॅनिक आहे. मी सेल्समन म्हणून अतिशय कुचकामी आहे. मी नाईलाजाने करतो आहे. गेले 2 महिन्यात मी एकही तिजोरी विकू शकलेलो नाही. त्यांनी वज्राकडे बघितलं, कपाळावर आठ्या घालत. आता महिन्याच्या शेवटी माझा विक्रीचा अहवाल साहेबांकडे जाईल आणि मग माझी नोकरी जाईल. तू काळजी करू नको रे. तू त्यांना तुझ्यावर दादागिरी का करू देतो हेच मला कळत नाही आहे. तू दुसऱ्या कंपनीत का नाही जात? त्यांच्या तिजोऱ्या अभेद्यच्या तिजोऱ्यांपेक्षा खूपच चांगल्या आहेत आणि ते तुला लगेच कामावर ठेवतील सुद्धा. दुसऱ्या कंपनीत जायला मला या कंपनीचा दाखला लागेल. ते कसं शक्य आहे ना? मी गुन्ह्यात सामील होतो तुझ्या बरोबरीने असा आरोप आहे ना माझ्यावर. पण ते हे सिद्ध करू शकत नाहीत ना अथांग. त्यांना सिद्ध करायची गरजच नाही आहे. त्यांना फक्त दाखला देताना त्याचा उल्लेख करायचा आहे. मग तू काय करणार आहेस? नाही, मला माहिती नाही. मी एक चांगला सुरक्षित माणूस आहे. मी कुलप दुरुस्त करू शकतो, पण इतर कुठल्याही गोष्टीत मी फारसा चांगला नाही आहे. शिवाय आत्ता मी 35 वर्षाचा आहे. या वयात नोकरी बदलणं, त्यात यशस्वी होणं हे कठीण असतं. त्यांनी त्याच्या घड्याळाकडे बघितलं. वज्रला सांजीची गाडी टेकडीवरून येताना दिसली. वज्रनं चिकनची प्लेट अथांग समोर ठेवली. हे बघ, त्या पलाशची बायको येतीये. मला इथे सहानी म्हणून ओळखतात. अथांग विसरू नको हां. शीर्ष सहानी. अथांगनी मान डोलवली आणि डोळा मारला. सांजी गाडी घेऊन मागच्या बाजूला गेली आणि ती स्वयंपाकघरातून आत आल्याचा आवाज वज्राला आला. वज्र आत गेला. तिला जवळ घेतलं. मला थोडा उशीरच झाला. तू ठीक आहेस ना? रेस्टॉरंटमध्ये कोणी आलंय का? सगळं काही नियंत्रणात आहे. पण काहीतरी गडबड झाली आहे सांजी. माझ्या ओळखीचा एक माणूस आला होता. काही हरकत नाही, मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. त्याला तुझ्या नवऱ्याच्या बरोबर व्यवसाय करायचा होता. मी त्याला सांगितलं की तो 2 महिने काही परत येणार नाही. सांजी आश्चर्यचकित होऊन पाहायला लागली. वज्र, तुला खात्री आहे तू त्याच्यावर विश्वास ठेवू शकतोस? हो, तो माझा सगळ्यात चांगला मित्र आहे, काही हरकत नाही आहे. वज्रला जेवणाच्या खोलीच्या काउंटरवर कोणीतरी अधीरपणे थाप मारत असल्याचं ऐकू आलं. मी आता परत जातो, आपण सामान नंतर उतरवू. वज्र तिला सोडून जेवणाच्या खोलीत परत आला. काउंटरवर एक माणूस उभा होता. बुटका, जाड आणि फिक्कट तपकिरी रंगाचा शर्ट घातलेला. माझ्याबरोबर बाहेर 20 लोकांचा ग्रुप आहे. तुम्ही त्यांना जेवण देऊ शकता का? हो, नक्कीच. आत पाठवा की त्यांना, वज्र म्हणाला. खिडकीतून वज्रला पंपाजवळ एक पर्यटकांची आलिशान बस उभी असलेली दिसली. पर्यटकांनी भरलेली होती ती. वज्रनी स्वयंपाकघराच्या दारात डोकवून सांजीला सांगितलं की गर्दी होणार आहे. तिने मान डोलवली.
कोणत्याही गर्दीमुळे ती कधीच गोंधळून जात नसे. जेवणाची खोली गर्दीने भरली. वज्र आणि सांजी पूर्ण वेगानं काम करत असूनही थोडा उशीर झाला. मग 2 ट्रक आले. ट्रकवाल्यांनी डिझेलसाठी हॉर्न वाजवला. अथांगचं जेवण झालं होतं आणि तो वज्र गर्दी कशी हाताळतोय ते बघत होता. तो स्टूलवरून खाली उतरला. वज्रकडे आला. मी मदत करू का? मी पंप हाताळू शकतो, चालेल? ठीक आहे, जा पुढे. वज्रने काउंटर खालून हात घालून त्याला सुट्ट्या पैशांची पिशवी दिली. तुला किंमत पंपावर दिसेलच. त्याने पिशवी घेतली आणि पंपाकडे गेला. पुढचा 1.5 तास सगळेजण कामात व्यग्र राहिले. शेवटी पर्यटक निघून गेले आणि जागा अचानक रिकामी झाली. वज्र इतका व्यग्र होता की अथांग कसं काम करतोय हे बघायला वज्रला वेळच मिळाला नाही. आता सांजी स्वयंपाकघरातून बाहेर आल्यावर वज्र खिडकीकडे गेला. अथांग काम करत होता. इंधन भरण्यासाठी त्याच्यासमोर 3 गाड्या रांगेत उभ्या होत्या. तो घाईघाईत काम करत होता. पंप चालू असताना तो ड्रायव्हर समोरची काच धुत होता. सांजी वज्रसोबत आली. काय चाललंय? तिने अथांगकडे पाहत विचारलं. तो कोण आहे? तो अथांग आहुजा आहे, ज्याच्याबद्दल मी तुला सांगत होतो. त्यांनी मदत करायची तयारी दाखवली आणि तो छान काम करतोय असं दिसतंय. हो, नक्कीच. तिच्या आवाजात एक असा सूर होता की ज्यामुळे वज्रने तिच्याकडे बघितलं. ती अथांगकडे लक्षपूर्वक पाहत होती. तिचे हिरवे डोळे थोडे बारीक झालेले होते. त्याला इथे नोकरी नको असेल का? आपल्याला मदतीची गरज आहेच. आणि जर तू त्याच्यावर विश्वास ठेवू शकत असशील तर. वज्रने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला हलकेच मिठी मारली. मी तेच सुचवणार होतो. मी आणि तो अगदी भावासारखे आहोत. आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो सांजी. मी त्याला सांगितलंय की घोष बाहेरगावी गेलाय. आपण त्याला सांगू शकतो की तो एका बाईच्या बरोबर निघून गेलाय आणि मी आणि तू एकत्र राहतोय. त्याला समजेल. पण कदाचित त्याला इथे राहायचं नसेल. तो अस्थिर आहे. कदाचित त्याला इथे खूप एकटं वाटू शकतं. वज्र तिच्याकडे बघून हसला. किमान तो तुझ्यावर वाईट नजर टाकणार नाही. त्याच्या लग्नाचा घटस्फोट झाल्यापासनं त्याला स्त्रियांमध्ये रस नाही आहे. तिने वज्रकडे चमकून पाहिलं. तो आता येतोय, त्याला विचार. नाही, मी विचारण्यापेक्षा तूच त्याला विचार वज्र. सांजीनं जाळीचा दरवाजा ढकलून उघडला आणि अथांग आत आला. तो दारात थांबला. सांजीकडे पाहायला लागला. त्याच्या डोळ्यात आश्चर्याचा भाव आल्याचं वज्रनं पाहिलं. अथांग ही मिसेस घोष आणि सांजी हा अथांग आहुजा. वज्रनी एकमेकांची ओळख करून दिली. मिस्टर आहुजा, तुम्ही मदत करताय हे बघून आनंद वाटला. धन्यवाद. आमच्याकडे बरीच गर्दी होती ना. अथांग तिच्याकडे बघून हसला. हो, नक्कीच. मला मदत करायला मजा आली. आणि तुमची ही जागा खूप छान आहे बरं का मिसेस पलाश. तुम्हाला आवडली का? हो, नक्कीच. मग तू इथेच थांबत का नाहीस अथांग? हे बघ, समोर एक रूम आहे, तू ती घेऊ शकतोस. कामाचे आठवड्याला 5,000 मिळतील. काय म्हणतोस? अथांगनं माझ्याकडून सांजीकडे बघितलं. त्याचा हसू आणखीन रुंदावलं. तुम्हाला माझी खरंच गरज आहे का? जर गरज खरंच असेल तर मी लगेच तयार आहे. आम्ही परवाच बोलत होतो की आम्हाला मदतीसाठी कोणाला तरी ठेवावं लागेल. मग सौदा पक्का. धुळीतून एक फोर्ड स्टेशन वॅगन बाहेर आली. पंपाजवळ थांबली. मी सांभाळू का बॉस? अथांग वज्रकडे बघून हसला. मी बघतो. तुम्ही दोघे ओळख करून घ्या. वज्रनं सांजीकडे बघितलं. हा माझ्याबरोबर शाळेत होता. त्याच्याशी नीट वाग.
आम्ही भावासारखे आहोत बरं का. अथांगनी माझ्या छातीवर हलकासा ठोसा मारला. बरोबर आहे. त्यांनी थेट सांजीकडे पाहिलं. भावासारखे आहोत. श्रोते हो, आता 2 तिजोरी उघडणारे जिवलग मित्र एकत्र जमलेले आहेत. आता पुढे नक्की काय होणार ऐकूयात दीपक रेगी कथाकथन चॅनलवर अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीच्या माध्यमातून. पुढचा भाग ऐकायला नक्की विसरू नका. भेटूयात उद्या. नमस्कार.